चला तर मंडळी, आज आपण अस्सल गावरान पद्धतीचा झणझणीत असा बोंबील ठेचा बनवणार आहोत। हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल, तोंडाची चव गेली असेल, काहीही खाल्लं तरी बेचव लागत असेल, तर एकदा हा बोंबील ठेचा खाऊन बघा। तोंडाची चव तर वाढेलच, पण त्यानंतर तुम्ही हाच ठेचा पुन्हा पुन्हा बनवायला लावाल। चला तर मग पटकन रेसिपी बघूया। त्यासाठी इथं मी 15 ते 20 बोंबील घेतले, 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेत, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, चवीपुरता मीठ आणि जिरं घेतलेले। आता इथे मी सर्वात आधी बोंबील छान असं घुसून पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। बोंबील स्वच्छ धुवून घ्या पाण्यामध्ये, म्हणजे त्यावरची धूळ आणि खारटपणा कमी होईल। आता सर्वात आधी मी गॅसवरती तवा ठेवून घेतलाय, त्यावरती मिरची टाकून घेतलेले आहेत आणि थोडं तेल घालून आपल्याला मिरची छान भाजून घ्यायची। छान थोड्या मऊ होतील किंवा त्यांना असा डाग पडेल एवढं त्याला भाजून घ्यायचे। इथं मी सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने थोड्या भाजून घेतल्यात। आता त्यात मी कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर देखील आपल्याला छान भाजून घ्यायची। कोथिंबीर जर आपण असं मिरची भाजताच्या वेळेस घातली तर आपल्या ठेचेची चव अजूनच छान वाढते आणि जास्त दिवस देखील टिकतो। त्यात मी आता लसूण पाकळ्या देखील टाकून घेतल्यात, थोडं जिरं घातलंय, 1-2 वेळा पुन्हा परतवून घेतलंय। सर्व साहित्य आपल्याला पुन्हा 2-3 वेळा परतवून छान खमंग भाजून घ्यायचे। लसूण आणि मिरची छान भाजून झालं की त्याचा सुगंध देखील घरभर पसरतो। मी सर्व साहित्य प्लेटमध्ये काढून गार करते, तोपर्यंत आता त्याच तव्यावरती बोंबील देखील भाजून घेणार आहे। इथं मी सर्व बोंबील धुवून त्याला एका फडक्याने पुसून घेतले, छान कोरडे करून। त्यानंतरच त्याला मी तव्यावरती घातले। त्यावरती थोडं तेल घालून छान खरपूस होईपर्यंत किंवा बोंबील छान असं कुरकुरीत होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचे। बोंबीलला छान असा सोनेरी रंग आला तरी समजायचं बोंबील छान भाजून झालेला आहे। बोंबील भाजून झालेत, आता मी खलबत्त्यात सर्वात आधी बोंबीलच कुटून घेणार आहे किंवा ठेचून घेणार आहे। तुम्ही याऐवजी मिक्सर जार मध्ये देखील पल्स मोड वरती चालू बंद करत फिरवलं तरी देखील चालेल। बोंबील आपण छान कुरकुरीत तळून घेतल्यामुळे अगदी सहजच त्याचा असं छान चुरा होऊन गेलेला आहे किंवा त्याचा ठेचा झालेला आहे। तुम्ही बोंबीलचे अजून जर छोटे छोटे काप करून जर तळले तर पटकनच अजून त्याचा ठेचा होऊन जाईल, जास्त वेळ तुम्हाला हात दुखायची गरज पडणार नाही। आता इथं मी बोंबील छान ठेचून झालाय, त्याला प्लेटमध्ये काढून घेते साईडला। आता त्याच खलबत्त्यात मी मिरची आणि लसूण देखील टाकून घेते आणि त्याला देखील आता मी छान पद्धतीने ठेचा करून घेणार आहे। याऐवजी तुम्ही मिरची आणि बोंबील मिक्सर जार मध्ये एकत्र जरी तुम्ही फिरवून घेतलं किंवा ठेचा करून घेतला तरी देखील चालेल। माझा खलबत्ता छोटा असल्यामुळे मला 2 बॅच मध्ये वेगवेगळं ठेचून घ्यावं लागलं। आता इथं मी बोंबीलला फोडणी देऊन घेणार आहे। त्यासाठी इथं मी तोच तव्यावरती थोडं तेल घातलेलं आहे, 1 चमचा एवढं। त्यात जिरं घातलंय, जिरं छान तडतडलं लगेच मी त्यात 4-5 कडीपत्त्याचे पानं, ठेचून घेतलेला मिरचीचा ठेचा घालून घेते, त्याला थोडंसं परतवून घेते आणि आता त्यात लगेच मी जो आपण बोंबीलचा ठेचा केला होता तो देखील त्यात टाकून घेणार आहे। आता इथे मी चवीपुरता मीठ घालून घेतलंय। मीठ घालताना मात्र थोडी काळजी घ्या, बोंबील देखील खारट असतात, त्यानुसारच इथं मीठ घाला। तर इथं मी सर्व साहित्य घालून 2-3 मिनिटं छान परतवून घेतलंय। त्यात आता मी कट केलेला थोडा हिरवा कोथिंबीर घातलाय, त्याला देखील आता पुन्हा परतवून घेतलंय। कोथिंबीर आधी घातलाय आणि पुन्हा घातलाय, थोडं दिसतो देखील छान आणि चवीला देखील छान लागतो। 1-2 वेळा पुन्हा परतून आपला बोंबील ठेचा अगदी 10 मिनिटाच्या आत तयार आहे। झणझणीत असा बोंबील ठेचा, त्यासोबत तांदळाची गरमागरम वाफाळती अशी भाकरी, अप्रतिम असं कॉम्बिनेशन। एकदा जर तुम्ही हा बोंबील ठेचा खाल्ला तर भाजी भाकरीला देखील विसराल। झणझणीत असा गरमागरम बोंबील ठेचा आणि त्यासोबत तांदळाची भाकरी। हा ठेचा तुम्ही बिना फ्रीजचा 5 ते 6 दिवस पर्यंत सहजच टिकतो। ट्रॅव्हलिंग मध्ये देखील तुम्ही हा ठेचा बनवून घेतला तरी देखील चालेल, अजिबात खराब होत नाही। तुम्ही देखील बोंबील ठेचा बनवून बघा आणि कसं झालं मला नक्की कमेंट मध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।